हॅलो गाईज, गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ ब्लॉग. तर कशा आहात मित्रांनो? मजेत आहात ना? तर मित्रांनो बघा, आता आपण घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि नाक्यावर आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर सोलमन कंपनीचं भाडं लागलेलं आहे बघा. तर आपण सोलमन कंपनीत आलेलो आहे इथं आणि आता गाडी लोड होती बघा. साफसफाई चालू आहे का? बरं. टाका. एक दिवस अगोदर नाही, ते नाही माहिती आपल्याला, ते नाही सांगते येणार. पण बीजेपी येईल. हां, सर्व लोक असंच म्हणताय. मग काय माहीत आता कोण येतं काय येतं. पण सर्वांचं लोकांचं मत असंच आहे का बुवा येतील बुवा असं. शेवटचं येतो तर ते त्या कोपऱ्याला टाका. तिकडे इकडे शेवटचं आहे ना? ओके, इकडे कोपऱ्याला टाका. रे भाऊ, हां संपले. पण मोजून घ्या किती आहे. 4 आणि 4 8 आणि 2 10 2 12 12 आहे ना? ओके, 12 आहे ना? ओके, इकडे इकडच्या कोपऱ्याला सारखं त्यासाठी. चलो, ओके. ओके, कोणाला जायचं फिरायला? हिरे भाऊ, कोणाला फिरायला यायचं? हिरे भाऊ फिरायला यायचंय का? चला, मी न्यायला तयार आहे तुम्हाला. का रे भाऊ? हा ना, बरोबर. चलो, भरली गाडी, लोड झाली आपली गाडी. चला मित्रांनो, आता निघूया. जय श्रीराम. वा, ताजे संत्रा बघा, अमृत. मित्रांनो, हा आला बघा आता राणा प्रताप चौक. रोडचे कामं चालू झाले परत. आत्ताच नवीन रोड तयार केला होता, आता परत आहे बघा, सर्व असं खणून ठेवलं बघा. बघा, आता आला हा लेखानगर. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. जय शिवराय. तर हा आता रोड सरळ वडाळा गावात जातो. आता आपण इथून जाणार वडाळा गाव, उपनगर, नारायण बापू नगर आणि जेल रोड आणि पवारवाडी. तर हे मटेरियल आपल्याला जायचं आहे पवारवाडीला घेऊन. असा आपला प्रवास आहे आजचा. तेव्हा जिकडं तिकडं असे कामं चालू आहे बघा. हे स्मार्ट सिटीचे, केबलचे, त्यामुळे जिकडं तिकडं रोड खणून राहिले. परत रोड चांगले बनवले आता ना, तर परत ते केबलसाठी रोड परत खणले जाऊन राहिलेले. मित्रांनो, आता हा आला इंदिरानगरचा कलानगर सिग्नल बघा. हे वडापाव, कृष्णाई वडापाव प्रसिद्ध. नाशिकमध्ये कृष्णाईचा वडापाव पहिल्यापासून फेमस आहे. मित्रांनो, हे बघा, हे आहे इच्छामणी गणेश मंदिर. खूप जुनं मंदिर आहे.
मित्रांनो आता हा आला बघा आंबेडकर नगर सिग्नल. हे खूप जुने वडांचे झाड आहे मित्रांनो, खूप खूप अनेक वर्षापूर्वीचे खूप प्राचीन वडाचे झाड आहे. मित्रांनो आता हे येईल उपनगर आणि आपल्याला बघा इथून लेप मारायचा बघा. हे जिकडे तिकडे खणून ठेवलेले बघा रोड. आता या रोडने आपण सरळ गेलो उपनगर लागल आपल्याला, उपनगर गाव. आणि तिथून पुढं बापूनगर, जेल रोड आणि पवारवाडी, जिथं आपल्याला माल सोडून द्यायचा आहे. मित्रांनो आता हा झाला उपनगर एरिया सुरू. तेव्हा इथलं म्हसोबा महाराजांचं मोठं मंदिर आहे बघा. हे दिसतं ना इकडं, खूप जुनं आहे. आता जरा छान झालं आता मंदिर. हे बघा हे उपनगर आहे. आता हे उपनगर गाव. पूर्वी ही सिंधी वसाहत होती. ज्यावेळेस आपल्या देशाची फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तानमधून सिंधी लोक आहे ना आपल्या भारतात आले, तर त्यांना इथं वसाहत करून दिलेली होती या उपनगरमध्ये. आणि तेच उपनगर. आता हा आहे नारायण बापू नगर. हा नारायण बापू नगरचा एरिया सर. आता उपनगरच्या पुढचा. हे बघा एकदम शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भव्य दिव्य प्रकल्प चालू आहे बघा. एकदम भव्य दिव्य प्रकल्प आहे. हे आहे आता इंदिरा गांधी चौक. बघा सर्व इंदिरा गांधी चौक आहे. आणि मित्रांनो हा आला आता जेल रोड. हा बघा हा आला आपल्याला लागलाय जेल रोड आता. आणि मित्रांनो बघा हे जे आहे ना शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार आहे इथं, त्यामुळे किती भव्य दिव्य होऊन राहिलेलं आहे बघा. हा सर्व जेल रोडचा भाग आहे बघा आता. आणि याच्या पुढंच आहे पवारवाडी, जिथं आपल्याला हा माल खाली करायचा आहे. बघा आता हे बॉक्स द्यायचे आणि इथं नेमकं कुणी नाही आहे, त्यामुळे आता त्या ताईंना नाही ना मदत करावं लागणार आपल्याला. हा नाही नाही पण आला होता ना तर म्हणलं चालू आहे काय त्यांचं फोन. मदत करावं लागून राहिली. ताई एकट्याच आहे, काय करणार. माणूस आलं काय नाही वाटत. झड आहे ना ताई ते.
हा 12 आहे टोटल 12 आहे. जड आहे खूप. हा 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 हळूहळू न्या ताई. जड आहे ते, हळूहळू न्या. काय घाई नाही आहे. हा ना कसं जड उचलायचं बाय माणसाचं काम नाही. हा 2 छोटे. हा 25 किलोचे बॉक्स आहे ते. जड आहे. संपले 12 बॉक्स आहे. हां 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 टोटल 12 आहेत आई बरं का बॉक्स. 10 मोठे आणि हे 2 छोटे. हां नाही नाही त्यांना दाखवावं लागतं, त्यांचा फोन आलेला आहे. खाली झाले आता 2च बॉक्स राहिले. खाली झालं का जाऊ आपल्या परत नाक्यावर. मस्त आहे. गाडी खाली गाडी आपली. चलो ओके. तर मित्रांनो आपण ते पवारवाडीचं बॉक्स 12 बॉक्स सोडून आहे ना आपण नाक्यावरती आलेलो आहे. आणि मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथं थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू.